चलांच्या मनमानी विरोधात संताप 6 दिवसांपासून उपोषण आरटीओ अधिकारी गप्प का? Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. ई चलांच्या नियमांच्या चुकीची अंमलबजावणी होत असल्याचा आरोप करत गेल्या 2 वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या वाहनधारकांचा संताप अधिक अनावर झालाय. कोल्हापूरच्या आरटीओ कार्यालयाच्या दारात सुरू असलेल्या या उपोषणाचा आज तब्बल 6वा दिवस आहे. मात्र प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याने अद्याप उपोषणकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केलेली नाही, असा गंभीर आरोप आता आंदोलकांनी केला आहे. राज्यात वाहनांवरती तब्बल 7,800 कोटी रुपयांचा ई चलांचा दंड आकारण्यात आल्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केलाय. यापैकी केवळ 28 कोटी रुपयांची वसुली झाली असून तब्बल 5,032 कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. ही 5,032 कोटी रुपयांची थकीत रक्कम पूर्णपणे माफ करावी आणि ई चलन प्रणालीमध्ये सुसूत्रता आणावी, या मुख्य मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे. या संदर्भात उपोषणकर्ते प्रदीप राठोड यांनी काय भूमिका मांडली आहे पाहूयात. मागण्या आमच्या गेले दीड वर्ष झालं हे आंदोलन सुरू आहे. ह्याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे जे चुकीच्या पद्धतीनं ई चलनाच्याद्वारे दंडाची आकारणी झालेली आहे. ते नियम पण चुकीचे बनवले गेलेले आहेत आणि नियमाची अंमलबजावणी त्यापेक्षा जास्त चुकीच्या पद्धतीनं झालेली आहे. त्यामुळं आमच्यावर प्रचंड प्रमाणात हे दंड लागू झालेले आहेत आणि त्याविरोधात हे आंदोलन जवळजवळ गेले 1.5 वर्ष सुरूच आहे आंदोलन. आणि आज मी उपोषणाला बसलो. या उपोषणाचा आजचा माझा 6वा दिवस आहे. प्रशासनानं अजून तरी काही दखल घेतलेली दिसत नाही मला तरी. काय मागण्या ह्याच आहेत ना, ई चलनाचे जे दंड आहेत त्या दंडाची आकडेवारी तुम्हाला जर सांगितली तर डोळे थक्क होतील तुमचे की 7,800 कोटी रुपयाची चलनं आमच्यावर लादली आहेत. आमच्या म्हणजे फक्त बसेसवर नव्हेत तर त्यामध्ये बस आले, ट्रक, टेम्पो, टँकर, 4 चाकी, 3 चाकी, दुचाकी सगळी वाहनं आली. त्याच्यामध्ये 12 कोटी चलनं 7 वर्षात झालेली आहेत आणि 7,800 कोटी रुपयाचे दंड झालेले आहेत. 2800 कोटी रुपये शासनानं वसूल देखील केलेले आहेत. 5,032 कोटी रुपयांची थकबाकी 31 मार्च अखेर आहे. तो दंड पूर्णपणे माफ व्हावा आणि इथून पुढच्या भविष्य काळामध्ये त्या ई चलन प्रणालीमध्ये कुठेतरी सुसूत्रता आणावी, काहीतरी लोकांच्यावर अन्याय होणार नाही आणि शिस्त पण लागेल अशा पद्धतीचं काहीतरी कार्यक्रम त्यांनी राबवावा, अशी विनंतीवजा इशारा मी या निमित्तानं शासनाला करू इच्छितो. एकीकडे हजारो कोटींच्या दंडाची थकबाकी आणि दुसरीकडे 6 दिवसांपासून उपोषणाला बसलेले नागरिक. आता तरी आरटीओ प्रशासन आणि सरकार या उपोषणकर्त्यांची दखल घेणार का, की हे आंदोलन आणखी तीव्र होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.